स्वदेश हा चित्रपट बॉलिवूडमधील अशा मोजक्या चित्रपटांपैकी एक आहे ज्याने कित्येक लोकांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे। या चित्रपटातील शाहरुख खानच्या मोहन भार्गव या पात्रापासून प्रेरित होऊन अनेक भारतीयांना देशात परतण्याचा आणि समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला। अशीच एक रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शाहरुख खानच्या स्वदेश चित्रपटाचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडला याबद्दलची आठवण शेअर केली आहे। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। सीजेपीच्या अभिजित दिपकेंना स्वदेश पाहून मिळाली प्रेरणा। चित्रपटातील मोहनचं पात्र पाहून घेतला शाळांबाबतचा निर्णय। शाहरुख खानमुळे दिपकेंना शाळा दुरुस्त करा अभियानाची प्रेरणा। नीट पेपरफुटीचा मुद्दा धरून कॉकरोच जनता पार्टीनं भारतीय राजकीय विश्वात खळबळ उडवली। थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पडलं। याच कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके तेव्हापासूनच जोरदार चर्चेत आहे। अभिजित दिपके मूळचे महाराष्ट्रातले, तरी सुद्धा शिक्षणाकरता अमेरिकेत होते। पण ज्यावेळी त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला त्यामागे शाहरुख खानचा मोठा वाटा असल्याची पोस्ट सध्या व्हायरल आहे। सरन्यायाधीशांनी झेंझींवर टीका करताना त्यांना झुरळ म्हटलं आणि त्याच झुरळांच्या एका पार्टीनं जन्म घेतला। त्या कॉकरोच जनता पार्टीनं स्थापन झाल्यापासूनच देशातील राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे। दिपके यांनी स्वातंत्र्य दिनापासून शाळा दुरुस्त करा या अभियानाला सुरुवात केली आहे। त्याची प्रेरणा स्वदेश या शाहरुख खानच्या चित्रपटातून मिळाल्याचं दिपके म्हणतायत। अभिजित दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या। मी बालपणापासून स्वदेश हा चित्रपट पाहत आलोय। मला हा चित्रपट इतका आवडला होता की मी तो आतापर्यंत 100 वेळा पाहिला असेल। चित्रपटातील एक प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेलाय। जेव्हा मोहन हरिदासला भेटायला जातो आणि त्याच्या कुटुंबाची गरिबी पाहतो, त्यानंतर ट्रेननं परतताना स्टेशनवर एका लहान मुलाला शाळेत जाण्याऐवजी पाणी विकताना पाहतो, तेव्हा मोहनचे डोळे पाणावतात। तो प्रसंग पाहून प्रत्येक वेळी माझ्याही डोळ्यात पाणी यायचं। हे सांगताना दिपके यांनी या चित्रपटातील एका पात्राच्या संवादाचं विशेष कौतुक केलंय आणि तो संवादही पोस्ट केलाय। फातिमा बी जेव्हा कावेरी अम्मांना म्हणतात, बता देना उस लड़के को अपनी ही पानी में पिघल जाना बर्फ का मुकद्दर होता है, हे वाक्य माझ्या नेहमी लक्षात राहिलं असं दिपके यांनी पोस्ट मध्ये म्हटलंय। माझ्यावर शाहरुख खानच्या स्वदेश या सिनेमाचा खूप प्रभाव आहे। मी स्वदेश मधील शाहरुख खानच्या अभिनयानं खूप प्रभावित आहे। तसंच माझ्या अमेरिकेहून भारतात परतण्यावर या सिनेमाचा खूप प्रभाव पडलाय असं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। स्वातंत्र्य दिनी हिंगोली जिल्ह्यातील आपलं मूळ गाव अभिजित दिपके यांनी गाठलं आणि स्कूल ठीक करो अभियान सुरू केलं। त्यावेळी देखील दिपके यांनी आठवण सांगितली आहे। या चित्रपटात मोहन जेव्हा हरिदासला भेटायला जातो तेव्हा त्याला दिसलं की हरिदास आपल्या कुटुंबाला दिवसातून 2 वेळचं अन्नही देऊ शकत नाही। परतताना ट्रेनमध्ये बसलेला असताना त्याला स्टेशनवर शाळेत जाण्याऐवजी पाणी विकणारं एक लहान मूल दिसतं। मोहनच्या डोळ्यात अश्रू येतात, अगदी माझ्यासारखेच प्रत्येक वेळी। तेव्हापासून मोहननं ज्याप्रमाणे चरणपूरसाठी काहीतरी केलं तसं आपल्या गावासाठी देखील काहीतरी करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात घर करून राहिली आहे। त्या काळातही मला याची जाणीव होती की मी अखेरीस अमेरिकेतून परत येईन आणि माझ्या स्वतःच्या गावाकरता काहीतरी करण्याची संधी मला नक्की मिळेल असं अभिजित दिपके पोस्ट मध्ये म्हणतायत। हिंगोलीतल्या लिंबाळा मक्ता
इथल्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची कमतरता असल्यानं 2 शिक्षकांची मागणी घेत या जिल्हा परिषद शाळेसमोर अभिजित दिपके यांनी आंदोलन केलं। या शाळेतील विविध मागण्या देखील दिपके यांनी केल्या होत्या। शिक्षण विभागानं तात्काळ मागण्या मान्य करत संध्याकाळपर्यंत एक शिक्षक देण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर अभिजित दिपके यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। शाळेचा जो स्टाफ आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद की इतक्या कमी वेळेत त्यांनी एवढी सुधारणा केली। खिडक्या ज्या आहेत त्या खिडक्या नवीन लागल्या आहेत। बेंचेस म्हणजे मी या गावात लहानपणापासून येतोय, पण आज पहिल्यांदा मी माझ्या गावातल्या मुलांना बेंचेसवर बसलेलं पाहिलंय। तर हे तर जंतर मंतरपेक्षा मोठी विक्ट्री आहे मी असं समजेल। आता असं जर प्रत्येक शाळेत जाऊ आम्ही आणि प्रत्येक शाळेत इथं जसा बदलाव आला, 3 दिवसात बदलाव केला इथलच्या लोकांनी, प्रिन्सिपल सर असो मॅडम असो, 3 दिवसात बदलाव आला। तर जर आपण एकत्र आलो तर आपण ह्या शाळा बदलू शकतो। कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील इतर भागातील सरकारी शाळांनाही भेट देणार आहेत। याशिवाय त्यांनी पालकांना शाळांमधील सुविधांचं सोशल ऑडिट करण्याचं आवाहन केलंय। सीजेपीच्या जंतर मंतर सीझन 2 या उपक्रमाचा एक भाग असून याद्वारे संपूर्ण देशात शिक्षण क्षेत्राशी संबंधित आणि इतर सामाजिक समस्या जाणून घेण्याकरता विशेष दौरा केला जाणार आहे। दिपके यांनी तसं स्पष्ट केलंय। चित्रपटातील मोहन गावातील लोकांना न्याय देण्यात यशस्वी ठरतो। प्रत्यक्षात दिपकेंना त्यांच्या या चळवळीतून किती आणि कसं यश मिळतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।